अ, शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव यांच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अ, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील एक अ, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या संदर्भातले वेगवेगळे पैलूंचा अभ्यास आपण यामध्ये करत आहोत. आज आपल्याला डॉक्टर संदीप डोंगरे सर हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा आजचा जो विषय आहे तो आहे सामाजिक न्याय, इंडियन सोशल मुवमेंट्स अँड सोशल जस्टिस हा त्याचा विषय आहे. डॉक्टर संदीप डोंगरे सर गेल्या 13 वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील येवदा येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पीजीचा 4 वर्षाचा आणि 13 वर्षाचा युजीचा त्यांचा अनुभव आहे. यासोबत त्यांचा सामाजिक चळवळीच्या सोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पारितोषिकांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार्स कॉन्फरन्स मध्ये ते सहभागी आहेत. इतिहासाचे गाढे अभ्यासक असलेले डॉक्टर संदीप डोंगरे सर आपल्याला या निमित्ताने मार्गदर्शन करतील. डॉक्टर संदीप डोंगरे सर. ओके सर, आता आपण मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. खूप छान परिचय आपण करून दिला. थँक्यू व्हेरी मच. मी पहिल्यांदा शिवशक्ती कला महाविद्यालय, शिवशक्ती आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज बाभुळगावच्या या इनोव्हेटिव्ह उपक्रमाचं अभिनंदन करतो की त्यांनी हा सोशल जस्टिस या संकल्पनेला धरून व्हॅल्यू ॲडेड कोर्स हा इंट्रोड्यूस करून दिला. आणि ही काळाची गरज आहे की फक्त जो आपला जो करिक्युलम असतो या करिक्युलमचा आउटकम वेगवेगळ्या माध्यमातून यावं या उद्देशानं UGCनं ही अपेक्षा केलेली आहे. आणि नॅकमध्ये सुद्धा या गोष्टी तुम्ही हाऊ यू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट विथ द स्पेशल कंटेंट, एक कंटेंट डेव्हलप करणं हे एक अभिनंदनीय काम आहे. म्हणून मी सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला जो विषय दिला सरांनी तो सोशल मुवमेंट अँड सोशल जस्टिस आहे. तर या सोशल मुवमेंट आणि सोशल जस्टिस या विषयावर या उपक्रमामध्ये बोलताना पहिल्यांदा आपल्याला सोशल मुवमेंट्स अँड सोशल जस्टिस या ज्या संकल्पना आहेत या अजून घ्याव्या लागतील. तर या दोनही संकल्पना ज्या आहेत ह्या मॉडर्न संकल्पना आहेत. म्हणजे अगदीच आपण असं म्हणू नाही शकत की प्राचीन भारतामध्ये कोणत्या सामाजिक चळवळी होत्या किंवा प्राचीन भारतामध्ये एकदम जस्टिस होता. तर जेव्हा आपण कंटेंटच्या अनुषंगाने या गोष्टी अभ्यासतो, म्हणजे भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर तो वेगवेगळ्या पद्धतीच्या स्थित्यंतरातून आजचा हा मॉडर्न झालेला आहे. आणि म्हणून मग ही संकल्पना सामाजिक सोशल मुवमेंट आणि सोशल जस्टिस ही मॉडर्न संकल्पना आहे. आधुनिकतावादी किंवा उत्तर आधुनिकतावादी ही यामध्ये या पैलूनं अभ्यासणं आवश्यक आहे. आता पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर यावर नीत्से, जॉन रॉल्स, व्हॉल्टेअर यांनी या संकल्पना राज्यशास्त्राच्या पुस्तकातून सुद्धा इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत. आणि सोशल मुवमेंट्स किंवा सोशल जस्टिसच्या अनुषंगानं ऐतिहासिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा इतिहासामध्ये एखादी घटना किंवा प्रत्येक इतिहास हा विचारांचा इतिहास असतो असं कॉलिंगवूड म्हणतात. आणि मग त्या पर्टिक्युलर कालखंडामध्ये कोणता विचार होता हे त्या सोशल मुवमेंट्स वरून आपल्याला दिसतं. हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि पुन्हा मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास या दृष्टिकोनातून, म्हणजे कल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून जर आपण इतिहास अभ्यासला तर मानवी संस्कृतीचे विविध टप्पे पडतात. मग पुन्हा
आणि मग एक प्राचीन भारताचा इतिहासाचा टप्पा, त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा टप्पा आणि मग आधुनिक कालखंडातला. या प्रत्येक कालखंडामधली मानवी संस्कृती जिचा उदय झाला, जिचा विस्तार झाला आणि नंतर तिचा विलय झाला आणि मग त्या कालखंडामध्ये कोणता विचार होता हे सुद्धा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पर्टिक्युलरली सोशल मुवमेंटच्या संदर्भात समजून घेणं आवश्यक आहे. मग जेव्हा आपण प्राचीन भारतीय व्यवस्थेचा अभ्यास करतो आणि अलीकडच्या काळामध्ये जे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये जी मूल्य प्रस्थापित झाली, त्यामध्ये न्याय म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशन 1789ला जी झाली, तर त्यांनी सर्वप्रथम या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयीचा उद्घोष केला असा आपण अभ्यास दिला आहे, असं आपण म्हणतो आणि हे सर्वश्रुत आहे, युनिव्हर्सल ट्रूथ. मग ज्या अर्थी हे असं आहे त्या अर्थी याच्या आधी मग स्वातंत्र्य नव्हतं का, बंधुता नव्हती का, समानता नव्हती का? तर निश्चितच नाही. मग यासाठी जो काही संघर्ष झालेला आहे तो या सोशल मुवमेंटच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अगदी आपण संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातूनही थोडासा पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर म्हणजे विचार केला, म्हणजे मॉडर्न काळ कुठून सुरू झाला आपण म्हणतो, तर मग 1453 मध्ये कॉन्स्टंटिनोपालचा पाडाव झाल्यानंतर मग नंतर इकडे जेव्हा युरोपियन आले, म्हणजे वास्को द गामा हा भारतात आला, कोलंबस आला, तिकडे अमेरिकेचा किनारा सापडला, मग नवीन म्हणजे वसाहतवाद या ठिकाणी सुरू होतात. या सगळ्याची सुरुवात व्यापारवादातून झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे व्यापारवाद दिसतो आपल्याला, वसाहतवाद दिसतो, साम्राज्यवाद दिसतो आणि मग नंतर म्हणजे असा हा क्रम या दृष्टिकोनातूनही या सगळ्या घटनाक्रमाला पाहणं आवश्यक आहे. मग एकदम सोशल मुवमेंटच आपण अभ्यासू का, तर मग शैक्षणिक प्रगती जेव्हा होत असते, जेव्हा प्रश्न पडतात आणि शैक्षणिक प्रगती झाल्याबरोबर विवेक जागरूक होतो आणि त्या विवेकानंतर मग आपल्याला योग्य काय अयोग्य काय ओव्हरऑल ह्युमॅनिटी समजते. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा पर्क्युलेशन होते समाजामध्ये, ते तेव्हा झिरपतात. त्या दृष्टिकोनातून मग या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस निर्माण होतो आणि हा अवेअरनेस असणं हे सुद्धा एक शिक्षणाचं महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे जर आपल्या वर्तनामध्ये बदल होत नसेल तर ते शिक्षण नाही, किंवा आपल्या शिक्षणामध्ये आपल्या वर्तनामध्ये जे बदल करते दॅट इज द एज्युकेशन. आणि शिक्षणामध्ये आपल्या आतमध्ये जे असते ते बाहेर येते ती गोष्ट, तर हे प्रगट होणारं शिक्षण. तर हे सगळं मॉडर्नायझेशन मध्ये म्हणजे आता प्राचीन कालखंडामधलं जे शिक्षण होतं तेही होतं, परंतु ते क्लास एज्युकेशन होतं. क्लास म्हणजे एका विशिष्ट वर्गापुरतं होतं ते. दॅट इज नॉट अ मास एज्युकेशन. मास म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणारं ते शिक्षण नव्हतं. म्हणून त्या अर्थानं या सगळ्या गोष्टी ज्या कशा होत्या, बंदिस्त होत्या. त्यावेळेस मुखोद्गत सगळ्या गोष्टी होत असत आणि एका विशिष्ट वर्गापुरत्या जे काही नॉलेज होतं ते बंदिस्त राहिलेलं होतं. जेव्हा गटेनबर्गनं छपाई यंत्राचा शोध लावला आणि मग या छपाई यंत्राच्या माध्यमातून बायबलच्या अनेक प्रती छापल्या गेल्या. त्यानंतर ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट, हे जे जुना करार जे आहेत, म्हणजे धर्माच्या अनुषंगानं असणारी सगळी माहिती याचा प्रचार प्रसार झाला आणि युरोपातून मग तो जो एक कालखंड होता 15वं शतक, ज्याला तमोयुग, अंधकारमय युग म्हणतात, आणि मग त्यामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे आजच्या ज्या टर्मिनॉलॉजी आपण पाहतो, समता, स्वातंत्र्य, बंधुता, तर याच्यात थोडंसं अपोजिट विचार करून पहा. जर आपण आज न्यायाची गोष्ट करतो तर डेफिनेटली तो इस्टॅब्लिश होण्याच्या आधी काय होता, अन्यायाची परिस्थिती होती. जर आज आपण समतेची गोष्ट करतो तर त्यावेळेस मग विषमता होती, स्वातंत्र्य पूर्णपणे नव्हतं, मग त्याच्या अपोजिट आपण गुलामी किंवा पारतंत्र्य होतं असं म्हणू, आणि बंधुता नव्हती, म्हणजे त्यावेळेस प्राचीन भारताच्या अनुषंगानं मग आपण म्हणू चातुर्वर्ण व्यवस्था होती किंवा मग वैरत्वाची भावना होती असं आपण म्हणू. म्हणजे या गोष्टी पूर्णपणे इस्टॅब्लिश्ड झालेल्या नव्हत्या आणि म्हणून मग जेव्हा आपण सोशल मुवमेंटच्या अनुषंगाने या सगळ्या बाबी पाहतो तेव्हा प्राचीन भारताचा इतिहास हा
म्हणजे जसं कॉलिंगवूड म्हणतात की प्रत्येक इतिहास हा विचारांचा इतिहास असतो, तर त्या त्या काळात तो तो अ, विचार प्रभावी झालेला आपल्याला दिसून येतो. प्राचीन भारताच्या अनुषंगाने जेव्हा आपण पाहतो तेव्हा भारतामध्ये वैदिक उत्तर वैदिक कालखंड, त्यानंतर मग बुद्धिप्रामाण्यवादी कालखंडामध्ये आपण जैनिझमची परंपरा पाहतो, बुद्धिझमचा विचार पाहतो आणि मग या विचारांना भारावलेले जे राजे होते, मग त्यांनी त्या विचारसरणीचे जे राजे सत्तेवर आले, तेव्हा त्या विचाराचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग जेव्हा या तत्वाला कुठंतरी हडताळ फासल्या जाते, म्हणजे जी मग याला मग आपण प्रतिक्रांतीवादी किंवा एक मूळ व्यवस्थावादी, मूळ विचार आणि त्यानंतर नवीन क्रांती करणारा विचार म्हणजे मूळ तत्वज्ञान आणि मग याच्या अपोजिट असं तत्वज्ञान, या सगळ्या फिलॉसॉफीच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला मग सोशल मुवमेंटचा अभ्यास आणि त्याचा अन्वयार्थ आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये लावणं थोडंसं सोयीचं होते. मुद्दाम मी हा असा थोडंसं प्राचीन भारताच्या अनुषंगाने सांगितलं. अदरवाईज दिस इज द व्हेरी मॉडर्न कन्सेप्ट ॲज वी न्यू इट. म्हणजे ज्याप्रमाणे युरोपमध्ये प्रबोधनाचं युग झालं, तर भारताच्या संदर्भात जर प्रबोधनाचा काळ जर आपण पाहिला तर ते 19वे शतक होय. मग या 19व्या शतकामध्येच का सामाजिक सुधारणा झाल्या? 18व्या 16व्या 15व्या शतकामध्ये का नाही झाला? तर तिकडे युरोपातून हे जेव्हा युरोपियन लोक इथं आले तेव्हा मग इथं एज्युकेशनचा प्रचार प्रसार झाला आणि शिक्षण घेऊन जी पहिली पिढी प्राचीन भारत म्हणजे या आधुनिक भारतामध्ये जेव्हा तयार झाली, स्पेशली महाराष्ट्रामध्ये जेव्हा तयार झाली, त्यामध्ये लिडिंग म्हणजे बंगालमध्ये आणि महाराष्ट्र हे जर भारताच्या इतिहासामध्ये 2 स्टेट जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात ज्याला प्रोग्रेसिव्ह विचार असणारे 2 राज्य आपल्याला दिसतात. म्हणजे जिथं हे चळवळी सायमल्टॅनियसली चालल्या, तर तो बंगाल म्हणजे तिथं ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, राजाराम मोहन राय असतील, रवींद्रनाथ ठाकूर असतील, केशवचंद्र सेन असतील, म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना त्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. तर महाराष्ट्रामध्ये इकडे आपण पाहतो की ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते आणि ही मग सुरुवात झाली. मग आता या दोनही समाजाची निर्मिती जेव्हा झाली, या दोनही संघटनांची जेव्हा निर्मिती झाली, या दोन्ही मुवमेंट किंवा चळवळीची जर सुरुवात इथून जर आपण पाहिली तर याच्या आधी म्हणजे त्यावेळेस जे काही वातावरण असते समाजामधल्या सुरुवातीचा जर आपण प्रबोधनाचा कालखंड पाहिला तर त्यावेळेस महिलांच्या दास्यत्वाकडे उघडपणे डोळसपणे लक्ष देऊन हे अमानवी आहे हे जेव्हा रिअलाइज झालं, शिक्षण घेऊन चांगलं काय वाईट काय यामध्ये फरक करण्याचा एक विवेक निर्माण होतो आणि तो विवेक जेव्हा या आधुनिक शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीमध्ये भारताना रिअलाइज झाला आणि मग त्यांच्यातून हे वाटलं की हे काही योग्य नाही आहे, हे न्याय नाही आहे, हे अन्यायकारक आहे, इनह्युमन आहे, असं जेव्हा त्यांना अपील वाटलं आणि मग याच्यातून पुढे ब्राह्मो समाज, नवब्राह्मो समाज, प्रार्थना अनेक समाज सुधारकांची आपल्याला नावं घेता येतील त्या ठिकाणी. त्यांचा म्हणजे हा पेपरच आहे महाराष्ट्रातील सोशल रिफॉर्मेशनचा जो इतिहास आहे हा एमएला पेपर सुद्धा आहे आणि याच्यातून मग या सोशल रिफॉर्मेशनची माहिती सुद्धा आपल्या समोर येते. तर वानगी दाखल अनेक आपल्याला नावं सुद्धा या ठिकाणी घेता येतील. पण जे लिडिंग सुरुवातीचं जे काम म्हणू आपण, जे साधारणतः 19व्या शतकाच्या मध्यामध्ये सुरू झालं 1850 पासून, तर तिथं आपल्याला ब्राह्मण समाजाचं कार्य दिसतं, प्रार्थना समाजाचं कार्य दिसतं आणि सत्यशोधक समाजाचं कार्य आपल्याला दिसतं, ज्यामध्ये लीड केलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि यांनी सुरुवातीला सत्य काय आहे आणि हे अपील केलं, म्हणजे ज्या गोष्टी समाज व्यवस्थेमध्ये त्या जर ठरवल्या जातात, म्हणजे त्यावेळेस आता महात्मा ज्योतिबा फुल्यांना कर्ते समाज सुधारक म्हटलं जातं. आता मग कर्ते समाज सुधारक आणि काही मग बोलके समाज सुधारक, त्यावेळेस या गोष्टी बोलणं हे सुद्धा एक धारिष्ट्याचं होतं. म्हणजे जर थोडीशी आपण त्या लिस्टवर आपण लक्ष दिलं म्हणजे त्या कालखंडामध्ये अनेक म्हणजे राघव भांडारकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, बाबा पदमनजी असतील, र. कर्वे असतील, शाहू महाराज असतील, महाराष्ट्राच्या संदर्भात मग
इतिहासाचे राजवाडे असतील, गाडगे महाराज असतील, विठ्ठलराव विखे पाटील असतील, इरावती कर्वे असतील, अगदी तुकडोजी महाराज पर्यंत ही लिस्ट येते. आणि म्हणजे मॉडर्न महाराष्ट्रामध्ये आणि बंगाल, जसं की मी सुरुवातीला म्हटलं की बंगाल आणि महाराष्ट्र हे त्यावेळेसचे पुरोगामी असे राज्य होते. आणि मग इथं ज्या सोशल मुवमेंट चालल्या, या सोशल मुवमेंटनी समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं, चळवळीला लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलं. आणि ज्या गोष्टी इन ह्युमन आहेत, जे ह्युमन मानवतेला अनुसरून नाही आहेत, याचं सगळ्यात आधी जेव्हा ज्यांनी प्रबोधन केलं, तर इथून मग या सोशल मुवमेंटची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या अनुषंगाने या सगळ्या बाबी आपण अभ्यासणं आवश्यक आहे. मग आता असं म्हटलं जाते की रिव्होल्युशन इज द मदर ऑफ फिलॉसॉफी, अँड इफ इट इज नॉट द मदर ऑफ फिलॉसॉफी, इट इज अ लॅम्प विच इल्युमिनेट फिलॉसॉफी. म्हणजे क्रांतीला आपण एक प्रकारे तत्वज्ञानाची आई म्हणूया, म्हणजे मातृत्वाचा दर्जा दिलेला आहे, कारण ती प्रज्वलित करते. आणि म्हणून दो अवेकनिंग इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर द सोशल प्रोग्रेस, बट अवेकनिंग अलोन इज ऑफ नो यूज फॉर द इमॅन्सिपेशन और प्रोग्रेस ऑफ द सोसायटी. कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम वर्क इज निडेड. म्हणजे केवळ तुम्हाला कार्यक्रम देऊन चालणार नाही, तर ते एक म्हणजे उक्ती आणि कृती यामध्ये सुद्धा तुमचं साम्य असलं पाहिजे. त्यामधून मग सामाजिक समाज रचनेचा एक नवीन पायंडा तुम्ही त्या ठिकाणी पाडू शकता. आणि हे त्यावेळेस म्हणजे नव्यानं, म्हणजे साक्षरता अत्यल्प असलेल्या समाजामध्ये या सगळ्या गोष्टी प्रस्थापित करणं हे त्यावेळेस कठीण काम होतं. आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी मोठ्या खुबीनं आणि प्रसंगी वेगवेगळ्या समाजातील सगळ्या लोकांचा विरोध पत्करून या गोष्टी इथं प्रस्थापित केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आज महाराष्ट्राला जे पुरोगामी बिरुद लागलेलं दिसून येतं, प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र, तर हे पुरोगामी बिरुद लागण्याच्या मागं इथल्या ज्या सामाजिक चळवळी होत्या 19व्या शतकामध्ये ज्यांनी काम केलं, म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई इलाका असेल किंवा एंटायर महाराष्ट्र असेल, आणि महाराष्ट्रातून मग भारतामध्ये हा विचार त्यांनी पोहोचवलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्या काळात लिटरसी अगदी 30% आतमध्ये होती. भारत स्वतंत्र होता होता ही लिटरसी 35% जवळ गेलेली दिसून येते. आणि सायमल्टेनियसली या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सोबत या सामाजिक चळवळी चाललेल्या आपल्याला दिसून येतात. मग अर्थात जे इथं इंग्रज अधिकारी होते, म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिकचा जर कालखंड म्हटला तर तो प्रोग्रेसिव्ह विचाराचा होता. रिपन जो होता तोही प्रोग्रेसिव्ह विचाराचा होता. लॉर्ड कर्झन हा जरी थोडासा कट्टर विचारसरणीचा होता, त्याच्या राष्ट्रासाठी तो कट्टर राष्ट्राभिमानी होता आणि भारतीयांच्या दृष्टिकोनातून तो हे होता. परंतु त्याच्याच कालखंडामध्ये पुरातत्वाचा कायदा सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो, पुरातत्व विभाग प्रस्थापित झालेला दिसून येतो. आणि अनेक नवीन गोष्टीची स्थापना, म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन सुद्धा त्याच कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि एक प्रकारचं इतिहासातून ओरिएंटेशन सुद्धा या ठिकाणी झालेलं भारतीय समाजामध्ये दिसून येतं. म्हणून मग जे काही उदारमतवादी ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला, म्हणजे मग बेक सर असतील, लॉर्ड विल्यम बेक असतील, त्यांनी सय्यद अहमद खान घेऊन मुस्लिम समाजाच्या अनुषंगानं सुद्धा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना केली, म्हणजे अलीगढ मुवमेंट एक चालली. तर हे त्या अनुषंगानं सुद्धा मग या सोशल मुवमेंटचा जो इम्पॅक्ट असतो हा सर्वव्यापी असतो. आणि हा सर्वव्यापी इम्पॅक्ट जो आहे, या सर्वव्यापी इम्पॅक्टनं त्यावेळेस समाजामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या गोष्टीचं महत्व आहे, या सगळ्या बाबी त्यावेळेस अधोरेखित केल्या. त्याचं महत्व समाजाच्या लक्षात आणून दिलं. आणि काही गोष्टीचं महत्व का आहे सुद्धा समाजावर बिंबवण्यात म्हणजे ते यशस्वीच नाही झाले, तर त्यांनी आपल्या कृतीतून, उक्तीतून या सगळ्या गोष्टी त्याचा पाठपुरावा केला. मग आता र.धो. कर्वेंचं कार्य सुद्धा या अनुषंगानं उल्लेखनीय आहे. विठ्ठल रामजी शिंदेचं कार्य या ठिकाणी उल्लेखनीय आहे. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य या ठिकाणी एकदम उल्लेखनीय आहे. जेव्हा ते संस्थानिक होते तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या सोशल मुवमेंट चालवल्या. आणि
इथल्या समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र असं परिवर्तन शिक्षणाच्या माध्यमातून जे काही झालं, तर ते आपल्याला या पाहायला मिळतं. म्हणजे या सामाजिक चळवळीचा जो गाभा घटक आहे, तो मानवतेला अनुसरून होता. त्याची जी त्याचं जे मानवी मूल्य होतं, ते न्यायाला अनुसरून होतं आणि जे अमानवीय आहे, ते त्याजलं पाहिजे आणि ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यू प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या सोशल मुव्हमेंटनं प्रचार, 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 प्रसार, प्रबोधन आणि आपले मुखपत्र चालविले. म्हणजे सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये जे आपण पाहतो वेगवेगळे जे वृत्तपत्रांचा जर इतिहास पाहिला तर या वृत्तपत्राची रकानेच्या रकाने म्हणजे जर आपण पाहतो तर ते प्रोग्रेसिव्ह विचारांनी भरलेली दिसून येतात आणि त्याच अनुषंगानं गोपाळ गणेश आगरकर किंवा लोकमान्य टिळक यांचा राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा याच्या अनुषंगानं झालेला वाद सुद्धा आहे आणि मग त्या अनुषंगानं गोपाळ गणेश आगरकर यांचं जे सुधारक वर्तमानपत्र आहे याचे जर अग्रलेख पाहिले तर त्यावेळेसची समाजाची मानसिकता आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वतःच्या अंतयात्रे म्हणजे ते जो माणूस प्रोग्रेसिव्ह विचार सांगतो त्याला कसं वाढीत टाकण्यात येतं तर गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःच्या अंतिम यात्रेचे पैसे स्वतःच्या उस्ताशी पुरचुंडीत ठेवलेले होते आणि चिठ्ठी लिहून ठेवली की याच्यातून माझा अंतिम संस्कार करावा बाकीचे काही सोपस्कार करू नये. म्हणजे इतका पराकोटीचा विरोध त्या माणसाला जिवंतपणी म्हणजे सोसावा लागला आणि लवकर मग त्यांचं निधन सुद्धा झालं. तर हे बिटर ट्रूथ आहे हे. महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याला सुद्धा खूपच यातना सहन कराव्या लागल्या परंतु त्यांनी सत्य काय आहे हे प्रस्थापित केलं. सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी दोन संकल्पना दिल्या आणि दोनही संकल्पनाचा आधार हा सत्य होता. फाइंडिंग द ट्रूथ, ट्रूथफुल फॅक्ट, सत्य काय आहे. मग असा समाज जो सत्य शोधतो, सत्य शोधणारा समाज आणि असा धर्म जो सार्वजनिक सत्य धर्म आहे ज्याचा आधारच हा सत्य आहे. मग आता जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीच्या तळाशी मुळाशी जातो तेव्हा इथं बुद्धिप्रामाण्यवाद दिसतो, सत्य दिसतं म्हणजे काहीतरी दांभिक आहे. मग त्यावेळेसच्या सामाजिक चळवळीचा जर आपण एक दृष्टिकोन पाहिला तर आपण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जे जे आपण असं ठावे इतरांना सांगावे ज्ञानी करून सोळावे सकळ जनास आणि म्हणजे या सोशल मुवमेंट मधून हा विचार समाजापर्यंत नेण्याचं कार्य या सोशल मुवमेंटनं नेलं आणि इथून मग आपण पाहतो की ही न्यायाची संकल्पना भारतीय समाजामध्ये रुजायला सुरुवात झाली दिसून येते. म्हणजे हे जे विरोध लागलेलं आहे महाराष्ट्राला पुरोगामी विरोध हे याच्या मागं या सोशल मुवमेंट आहेत, सामाजिक चळवळी आहेत, सामाजिक न्यायाची संकल्पना आहे. जरी या सगळ्या गोष्टी भारतीय इतिहासाच्या अनुषंगानं या नव्यानं प्रस्थापित होऊ पाहत होत्या मग पुढे आपण पाहतो की 19व्या शतकामध्ये या सगळ्या सामाजिक चळवळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सायमल्टेनियसली जेव्हा चालत होत्या तेव्हा त्यांनी जे समाजामध्ये असलेलं जे सामाजिक स्तरीकरण आहे आणि जो विषमता जो भेदाभेद आहे जे अमानवीय आहे या सगळ्या गोष्टीवर आगपाखड करणं सुरू केलं आणि एक अवेअरनेस इथून सुरू झाला आणि सुशिक्षित झालेली जी मनं आहेत यांच्यावर याचा पॉझिटिव्ह परिणाम झाला आणि काही लोक मग या विचारानं अनुकूल झालेली आपल्याला दिसून येतात आणि हा इम्पॅक्ट तळागाळापर्यंत येण्यासाठी अर्थात खूप म्हणजे कालखंड जाऊ द्यावा लागला. भारत स्वतंत्र जेव्हा झाला याचा परिपाक या सगळ्या सोशल मुवमेंटचा सोशल जस्टिसचा जो परिपाक आहे तो भारतीय संविधानाच्या या सगळ्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आपल्याला दिसून येतो आणि मग जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचा जेव्हा सरनामा वाचतो भारतीय राज्यघटनेची जी उद्देश पत्रिका आहे त्यामध्ये जे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हे जे शब्द येतात हे शब्द मात्र नाही आहेत तर हे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आहे भारतीय समाज व्यवस्थेचं आणि संविधान सभेमध्ये याची ग्वाही दिलेली आहे. संधीची समान बंधुता आणि या म्हणजे न्याय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे फक्त शब्द नाही राहिले तर हे भारतीय समाजाचं व्यक्तिमत्व त्या उद्देशिकेमधून प्रदर्शित होते
आणि म्हणून मग या सगळ्या शब्दांना खूपच महत्त्व आहे. कारण ते नव्यानं ही जी एक न्यू सोशल ऑर्डर भारतीय संविधानाच्या निमित्तानं इथं प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबी आपण पाहणं, अभ्यासणं, लक्षात घेणं हे आवश्यक आहे. आणि मग जेव्हा आपण पाहतो, की अ, भारतीय सामाजिक चळवळीमध्ये या सगळ्या ज्या चळवळी आहेत, याचा आधार हा मानवी मूल्य हा होता आणि अ, मग सगळीच भारतातले जे थोर व्यक्ती होते, या सगळ्यांना अधिक प्रमाणामध्ये या गोष्टीची दाहकता, गांभीर्य लक्षात आलेलं होतं. इव्हन राजश्री शाहू महाराज हे संस्थानिक असताना जे म्हणजे धर्माच्या अनुषंगानं वेदोक्त प्रकरण जे झालेलं आहे, तेव्हा इनडिफरंट बिहेवियरची जाणीव त्यांना झाली, की त्या संस्थानिक असून त्यांच्यासोबत दुजा भावाची वर्तणूक होते आहे, धर्माच्या अनुषंगानं. आणि मग हे इनह्युमन आहे, हे योग्य नाही आहे. आणि इथून मग म्हणजे कुठेतरी या सगळ्या बाबींच्या दृष्टिकोनातून एक प्रतिगामी विचार होता का त्याच्या मागं? तर या सोशल मुव्हमेंट जेव्हा सुरू होतात, तेव्हा ते कोणत्यातरी प्रतिगामी विचाराच्या विरोधात सुरू होतात. मूलतत्ववादी विचाराच्या विरोधात सुरू होतात. आणि एखादी जे रिव्हॉल्युशन होत असते, मग त्या रिव्हॉल्युशनच्या अनुषंगानं तो जो विचार आहे मूलतत्वादाचा, त्याच्या अपोजिट रिव्हॉल्युशन होते, क्रांती होते आणि पुन्हा मग त्याला दाबण्यासाठी प्रतिक्रांती सुद्धा होत असते. मग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशन मध्ये याच विषयाच्या अनुषंगानं सोशल मुवमेंट आणि सोशल जस्टिसच्या अनुषंगानं हा सगळा विचार म्हणजे अगदी प्राचीन भारताच्या इतिहासापासून मॉडर्नायझेशन पर्यंत आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो विचार आहे सोशल मुवमेंटमध्ये पुरोगामित्वाचा म्हणजे जो प्रतिगामी विचार आहे, जो माणसाचं माणसासोबत माणसासारखं असलेलं जे नातं आहे तो नाकारतो, तो बंधुता ही सुद्धा नाकारतो, तो न्याय हे सुद्धा नाकारतो. हा जो प्रतिगामी विचार आहे तो समता नाकारतो, म्हणजे कुठंतरी विषमतेचा पुरस्कार करतो. याच्या विरुद्ध या सगळ्या चळवळी आलेल्या आहेत आणि मग तेव्हा कुठे भारतीय संविधानामध्ये याचा परिपाक झालेला आपल्याला दिसून येतो. आज म्हणजे अर्थात फ्रेंच रिव्होल्यूशन मधून आपण या सगळ्या गोष्टी आल्या, पण भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगानं याचा विचार होणं आवश्यक आहे. हे एकदम एका रात्रीतून या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही. याच्यात 19व्या शतकामध्ये सर्वच समाज सुधारकांनी म्हणजे पुरोगामी ब्राह्मण समाजही त्यामध्ये होता. पुरोगामी ब्राह्मण सरणीचे विचारसरणीचे लोक त्याच्यामध्ये होते. अदरवाईज आपण समजा जर आपण कास्ट आणि बियॉन्ड द कास्ट अँड क्रीड कडे विचार जाऊन जर आपण हा विचार केला, तर या ठिकाणी मग काहीतरी दांभिकता, काहीतरी गूढ, काहीतरी जे आहे जे एका विशिष्ट समूहाकडेच आहे. तर या सगळ्या गोष्टीचं जे इन्फॉर्मेटिव्ह जे नॉलेज आहे, जेव्हा शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला तर ते नॉलेज पर्क्युलेट होत गेलं आणि मग याच्यातून जे प्रबोधन झालं आणि त्याची जी प्रतिक्रिया आहे ती पहिल्या पिढीच्या सामाजिक चळवळीतून गेलेली आपल्याला दिसून येते आणि मग दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, तर असं हे सामाजिक चळवळीचं आणि मानवी मूल्यांचं जे पर्क्युलेशन आहे हे मॉडर्न म्हणजे भारत स्वतंत्र होता होता आलं. आणि शेवटच्या फेजमध्ये जेव्हा आपण पाहतो म्हणजे शेवटचा फेज या अर्थानं की भारतामध्ये या मूल्यांची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ते गांधी युग होतं. आणि गांधी युगाची सुरुवात आपण पाहतो की 1920 पासून झालेली आपल्याला दिसून येते, तर 1950 पर्यंत दिसून येते. आणि महात्मा गांधीजीच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा ह्युमन व्हॅल्यूला महत्व दिलेलं आपल्याला त्यांनी दिसून येतं. म्हणजे त्यांनी जे हरिजन जे मुखपत्र काढलं होतं किंवा यंग इंडिया हे जे काढलं होतं, तर म्हणजे सगळ्या देशाच्या इतिहासामध्ये असा एक पिरियड येतो की म्हणजे ग्रेट मॅन थेरीच्या अनुषंगानं म्हणा किंवा योग्य वेळेच्या नियमाच्या अनुषंगानं म्हणा की त्या त्या कालखंडामध्ये अशा प्रतिभावान व्यक्ती तयार होतात. आणि
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील, जे विचार देतात आणि तो विचार मग तळागाळापर्यंत जातो आणि त्या प्रभावातून शक्तीचं निर्माण होतं, शक्तीतून सत्तेचं निर्माण होतं आणि मग त्याच्यामधून त्या सगळ्या गोष्टीला अधिमान्यता मिळते. हे पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण जर घेतलं तर. आता या सोशल मुव्हमेंट आणि सोशल जस्टिस च्या अनुषंगानं जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर 1920 मध्ये साऊथ ब्युरो कमिशन पुढे साक्ष देताना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अ, इथला जो डाऊन ट्रोडन जे पीपल्स आहेत त्यांच्या सोशल जस्टिससाठी, सामाजिक न्यायासाठी पहिल्यांदा त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे असं एक मुंबईच्या या असेंब्लीमध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे साऊथ ब्युरो कमिशन पुढे साक्ष देताना. आणि तिथून मग मूकनायक या वृत्तपत्राची सुद्धा त्यांनी सुरुवात केली होती. माणगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांविषयी भविष्यवाणी करताना म्हटलं होतं की या नेत्याच्या नेतृत्वाखाली भविष्यात मोठा बदल होणार आहे आणि हे तुमचे नेते असणार आहेत. हा सुद्धा एक मुद्दा त्यांनी, म्हणजे ते द्रष्टे होते छत्रपती शाहू महाराज. म्हणून मग ही जी पुरोगामित्वाची विचार परंपरा आहे, जी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समोर आली आणि मग काही मूल्यांची टणक आणि कणखर आणि या मूल्यांची प्रतिस्थापना त्यांनी या ठिकाणी केली. ती मूल्य म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, जे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुठंच दूर दूरपर्यंत त्यावेळेस नव्हते. तर त्याला या समाज व्यवस्थेमध्ये परमनंटली सोशल मुवमेंटच्या माध्यमातून स्थिरावण्याचं काम आणि मग संविधानाच्या माध्यमातून एक तशा पद्धतीची सोशल ऑर्डर निर्माण करण्याचं कार्य 1920च्या नंतर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी, म्हणजे असा जे स्कॅलर प्रोसेस जी आहे, सामाजिक स्तरीकरणाची ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, की या ठिकाणी असा एक समाज आहे ज्याला डिनाय केलं, म्हणजे ज्याचे मूलभूत हक्क पाणी पिण्याचा जो म्हणजे जिथं गुरं-ढोरं पाणी पितात, तर तिथं एक समाज जो आहे त्याला मनाई केल्या जाते पाणी पिण्यासाठी. हे सगळं इनह्युमन आहे. मग या सगळ्या गोष्टी सोशल मुवमेंटच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टीस पडल्या आणि मग इथून अवेअरनेस सुद्धा सुरू झाला. मग त्यासोबत एज्युकेशनचं जे पर्क्युलेशन आहे तेही धीरे धीरे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात मग हा पुरोगामी विचार पुढे आलेला होता. हे सगळं स्वातंत्र्य चळवळीच्या सायमल्टेनियसली, म्हणजे सोबत सोबत चाललेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्या सोशल मुवमेंट्स या अशा चाललेल्या आपल्याला दिसून येतात. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते आणि मग जे काही प्रतिगामी मूल्य आहेत किंवा तो विचार आणणारा काही काही गोष्टी आहेत, घटना आहेत किंवा एखादं तसे ग्रंथ असतील तर ते सुद्धा त्याज्य आहेत. तर याचं प्रतिकात्मक, म्हणजे जे युनोमन आहे, तर याचं प्रतिकात्मक दहन म्हणून मनुस्मृतीचं दहन त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. की जे अमानवीय मूल्य आहेत, जे एका समाजाला दुसऱ्या समाजानं कशा पद्धतीचं ट्रीट करावं, तर याला डिनायच करण्याचं काम त्यावेळेस करण्यात आलेलं आहे आणि या सोशल मुवमेंटच्या माध्यमातून सोशल जस्टिस हा प्रस्थापित होत गेलेला आपल्याला दिसून येतो आणि पुढे आपण पाहतो की भारतामध्ये राज्यघटना निर्मितीचा जो प्रयत्न झालेला आहे तो नेहरू रिपोर्टच्या संदर्भात झालेला आहे. म्हणजे हे प्रशासकीय दृष्टिकोनातूनही या सगळ्या बाबी यायला पाहिजे असं त्यावेळेसचे भारतीय राजकीय नेतृत्व होते त्यांना वाटत होतं. परंतु त्या बाबी सोशल मुवमेंटच्या माध्यमातून, म्हणजे नेहरू रिपोर्ट जो झाला तयार, तर त्या नेहरू रिपोर्टमध्ये सोशल मुवमेंटचं रिफ्लेक्शन नव्हतं आणि म्हणून त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांनी त्याला डिनाय सुद्धा केलेलं होतं आणि मग नंतर जो पुढे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंगचा जो मग नंतर 1930 नंतर जी गती आली, तर त्यामध्ये मग या सगळ्या भारतामध्ये तयार झालेल्या सामाजिक चळवळी आणि त्याचे मूल्य आणि त्यातून प्रस्थापित झालेला सोशल जस्टिस, या सगळ्या संकल्पना भारतीय संविधानामध्ये निहित झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर म्हणून मग या दृष्टिकोनातून हा जो धन्यवाद डोंगरे सर. हा सर. अत्यंत हा अत्यंत व्यवस्थितपणे आपण हा सारा विषय मांडला. हा आपला
एक एपिसोड आपला इथं संपेल आणि याच्यानंतर आपण दुसरा ओके. एपिसोड सुरू करणार आहोत. तर मी पहिल्यांदा या एपिसोडचं आभार मानतो आणि त्याच्यानंतर दुसरा एपिसोड आपण सुरू करू. तर आज या विषयाच्या अनुषंगाने इंडियन सोशल मुवमेंट्स अँड सोशल जस्टिस या विषयाच्या अनुषंगाने पहिला भाग डॉक्टर संदीप डोंगरे सरांनी आपल्या समोरच्या स्वरूप मांडलेला आहे. अत्यंत विस्तृत पद्धतीने या संदर्भामध्ये मांडणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे मी या एका एपिसोड पुरतं फक्त त्या एका एपिसोड पुरतं मी त्यांचा आभार मानतो आणि पुढच्या साठी म्हणजे पुढचा एपिसोड आपल्याला करायचा आहे आणि जस्ट आपण तो करत आहोत आणि त्याबद्दल या शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय चे इतिहास विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा आपण सहकार्य करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. तर